शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पेरणीवेळी त्यांना एकरी 10,000 रुपये दिले पाहिजेत अशी शिफारस छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर सरकारकडे करणार आहेत। त्यांनी मराठवाड्यातील 5 लाख शेतकरी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं। विविध 104 प्रश्नांची उत्तरं या सर्व्हेमधून जाणून घेतली आणि त्या आधारे काही निष्कर्षही काढले। विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे कृष्णा केंटे यांनी। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आहेत। खरं तर तुमच्या उपक्रमाचं पहिल्यांदा एबीपी माझा स्वागत करते आणि आपलं अभिनंदन करते। पण तो हेतू नेमका काय होता आणि कशासाठी आपण सर्वे करावा असं आपल्याला वाटतं? मराठवाड्यात आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे। जसं ईस्टर्न विदर्भात म्हणजे पूर्वेकडल्या विदर्भातही ते मोठ्या प्रमाणावर आहे। मग ह्या आत्महत्या होतात, नंतर आम्ही त्यांना मदत देतो, म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना मदत देतो, पण माणूस गेलेला असतं। माझा ग्राउंड कनेक्ट चांगला आहे, मला खेड्याचे विषय माहिती आहेत, परंतु याचं सिस्टमॅटिक हे माहीत नव्हतं की एखादा व्यक्ती सहवासात आला तर कळत होतं की आत्महत्या करेल अथवा नाही अंदाज यायचा, पण याचा काहीतरी सिस्टमॅटिक अंदाज यावा म्हणून आम्ही एक सर्वे केला। त्याच्यात जवळपास 104च्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक कुटुंबाचे, कुटुंबागृहीत धरला। माझे जिल्हाधिकारीसुद्धा स्वतः जाऊन बऱ्याच ठिकाणी सर्वे केले। फॉर्म भरायला अर्धा तास लागतो, परंतु त्याच्या शेतकऱ्यांची सगळी 12 विभागात आम्ही माहिती गोळा करतो आणि शेवटीला एक सायकोलॉजिकल टेस्ट पण दिलेली आहे आणि मग ते आम्ही ऑनलाईन करत आहोत। आणि ऑनलाईन केल्यानंतर ते फ्लॅग होतं आहे की या घरात आत्महत्या होऊ शकते किंवा या माणसाची मनस्थिती अशी आहे की कदाचित त्याला जीवनाचा आता थकलेला आहे। अशा काही 4 लोकांना आम्ही इथं 4 कुटुंबांना इथं बोलवलं होतं आणि परिस्थिती खूप गंभीर आहे। त्यांच्या आर्थिक बाजू, सामाजिक बाजू, त्यांच्या घरी लग्नाला आलेल्या मुली, शिक्षण अर्धवट सोडायला लावलेली मुलं, नापिकी आणि 5 ते 7 एकरची जर लँड होल्डिंग असेल आणि पाणी तुटपुंज असेल तर त्यात होणारं कमी उत्पन्न, सावकाराचे कर्ज, बँकेचे कर्ज, बँकेची कर्जमुक्ती झाली तरी बऱ्याच लोकांनी सावकाराकडून कर्ज घेऊन बँकेचे कर्ज फेडलेले आहेत। तर अशा सगळ्या दुष्टचक्रात अडकलेली लोक आहेत। तर मला काढायचं होतं व्हल्नरेबल फॅमिलीज किती आहेत। धंदा रिस्की आहे, मान्सूनचा भरोसा नाही, मार्केटचा भरोसा नाही, किडीचा भरोसा नाही, जंगली प्राण्याचा भरोसा नाही, कष्ट खूप आहेत, त्यामुळे आउटपुट काहीच नाही। मग आपण असं माझ्या डोक्यात असं चाललंय की हा सर्वे मी लवकरात लवकर करून जे आत्महत्या करू शकतात असं आम्हाला वाटतं त्या सर्वेचे काही मी पॅरामीटर्स दिलेत की मुलीचं लग्न होत नाही आहे किंवा उत्पादन नाही आहे किंवा ती सायकोलॉजिकल टेस्ट आम्ही दिलेली की त्याच्यात आम्ही 17-18 प्रश्न दिलेत की त्याच्यात क्लिअर कळतं आणि ती सेंट्रल गव्हर्नमेंटची सायकोलॉजिकल टेस्ट आहे त्यात आम्ही काही ॲड केलं। ते जर झालं तर आम्हाला कळेल की कुठं काही दुर्घटना होऊ शकते, त्यांना आम्ही वेगळ्यानं टॅकल करू। पण ओव्हरऑल हे सगळीकडेच होऊ शकतं म्हणून आम्ही हे सुचवायच्या म्हणजे मी या सुचवायच्या प्रयत्नात आहे की सगळ्या कृषी रिलेटेड बाबीवर जो खर्च केला जातो त्यातले बरेचसे खर्च हे काढून एक रोख रक्कम जर त्यांना देता आली जशी की तेलंगणा देत आहे तर कदाचित या प्रश्नाला थोडा अटकाव करू शकू। आणि मार्केट रिफॉर्म्स फार आडती असतील, दलाल असतील, व्यापारी असतील, यांचं जे शोषण आहे ते शोषण बंद करायला स्ट्रॅटेजी करावं लागेल। आणि इनपुट कॉस्ट पर एकर 10,000 समजा, खरीपला 10,000 आणि रबीला 10,000 असं दिलं आणि त्यांचं जर बी भरणी, खत भरणी किंवा सोंगणी याचे जे खर्च त्यांचे झाले तर मग हे लोक कष्ट करून काहीतरी करतील। म्हणजे 20,000 रुपये जर पर एकरी त्यांना जर शासनानं मदत केली तर आत्महत्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल मला असं वाटतं। कारण मी बऱ्याच शेतकऱ्यांना फील्डवर जाऊन बोललो तर त्यांचंही म्हणणं असंच आहे की मी त्यांना म्हणलं की हे गारपीट झालं, अतिवृष्टी झालं, याचे तर पैसे, ते म्हणे साहेब हे आम्हाला काही नको, आम्हाला एक रोख द्या, गॅरंटेड द्या। म्हणजे त्यांना कॉस्ट लॉस व्हायच्या आधी पाहिजे असते। म्हणजे त्यांना जेव्हा पेरणी असते, आता पेरणीसाठी उधारीवर घ्या, व्याजावर घ्या, खतं उधारीवर घ्या, व्याजावर घ्या, बी उधारीवर घ्या, व्याजावर घ्या, याच्यातून ते सुटले पाहिजेत असं एक त्यांचं मत दिसलं। आणि मलाही वाटतं की तसं आहे। तर मी आता कृषी विषयावर होणारा खर्च सगळा काढला आहे आणि आम्ही आमची केस बिल्ड करून मान्य शासनासमोर मांडू, तर मग शासन त्यांच्याकडले तज्ज्ञ लोक घेऊन। धन्यवाद सर। हे होते विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि त्यांनी मराठवाड्यातल्या 5 लाखपेक्षा अधिक कुटुंबापर्यंत पोहोचले, त्याचा सर्वे केला, त्यातील जे आत्महत्या करू शकतील असे कुटुंब त्यांच्या सर्वेमध्ये आलं किंवा व्यक्ती त्यांच्या सर्वेमध्ये आलं, त्यांना
म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालयात शासकीय खर्चानं बोलवण्यात आलं, त्यांचं समुपदेशन करण्यात आलं आणि आता काही पर्याय ते शासनासमोर सुचवणार आहेत. आणि एक सांगायचीच बाब झाली तर आम्ही ज्यावेळेस इथे ऐकत होतो त्यावेळेस एक महिलेनं असं म्हटलं की जर आम्हाला मदत मिळाली किंवा आम्हाला या ठिकाणी तारलं गेलं तर आम्ही देवाची पूजा सोडून यांची म्हणजे तुमची पूजा करू. म्हणजे साहजिकच हे वाक्य महत्त्वाचं आहे आणि शासन याचा विचार करेल ही आपण अपेक्षा करूया. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.